नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, TV10 ग्राउंड रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच प्रश्न, बरेच मुद्दे सगळ्या नागरिकांना सतावत असतात आणि मग TV10 सुद्धा त्याच्यावर म्हणजे आम्हाला सुद्धा बरेच मुद्दे येतात, आमच्यासमोर येतात. बरेच नागरिक आमच्याकडं तक्रारी घेऊन येतात, मुद्दे घेऊन येतात. तर हे मुद्दे सगळे जर सांगायला गेलं तर फार गोंधळ होतो. म्हणून आता वन ॲट अ टाईम आपण असं करणार आहे आणि त्याचं विश्लेषणसुद्धा करणार आहे आणि त्याचा ग्राउंड रिपोर्टही तुमच्याकडं सादर करणार आहे. आजचा विषय सांगायच्या अगोदर मला तुम्हाला हे अगोदर सांगायचं आहे की TV10 कुठल्या प्रकारची हिंसा, कुठल्या प्रकारची शिवीगाळ, कुठल्या प्रकारची असंवैधानिक जे काय कृती होतात ते नागरिकांकडनं असू दे, अधिकाऱ्यांकडनं असू दे, तर त्याला सपोर्ट करत नाही. आमच्या चॅनलवर आम्ही शक्यतो सत्य मांडायचा पुराव्यानिशी प्रयत्न करत असतो. त्यानंतर नागरिकांनी किंवा जे आमचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी त्याच्यावर विश्लेषण करून त्यांनासुद्धा कॉमेंटमध्ये ते सगळं सांगायचा अधिकार आहे. तर आजचा मुद्दा आहे की महानगरपालिकेमध्ये 8 तारखेला एक अप्रिय घटना घडली. अप्रिय घटना अशा अर्थाने की एक वैतागलेला नागरिक जे आला होता, नाव आहे कविता पटेकर मॅडम, महिला नागरिक आहेत त्या, आणि त्यांनी काहीतरी अर्ज दिला होता महानगरपालिकेला, वेगवेगळ्या विभागाला असेल. तर त्यातला एक संबंधित विभाग जो आहे तो आशा राऊत मॅडम, ज्या 3 विभागाच्या प्रमुख आहेत, तर त्यांच्याशी संबंधित असलेला आहे. विशेष करून ते सुरक्षा विभाग प्रमुख आहेत आशा राऊत मॅडम, जे उपआयुक्त आहेत महानगरपालिकेच्या. तर त्यांच्या संबंधित ज्या मी नागरिक आता म्हणलं कविता पटेकर, तर त्यांनी ते काही अर्ज दिले असतील, तर त्या अर्जाचा फॉलोअप करण्यासाठी ते महानगरपालिकेत गेले असता त्यांची काहीतरी वादविवाद झाला अधिकाऱ्यांशी असेल किंवा आशा राऊत मॅडमशी असेल. तर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. कविता पटेकर मॅडमवर गुन्हा दाखल झालेला आहे. तो जुन्या काळी त्याचा 353 असा नंबर होता. म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो, कलमचे नंबर बदलत असतात. तर त्या आरोप काय केलेला आहे की सरकारी कामात अडथळा. मित्रांनो, हा मी मागंसुद्धा हा उल्लेख केलेला आहे. तुम्ही माझे मागचे जुने व्हिडिओज बघू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि आम्हाला इथे काही व्हिडिओज टाकायची म्हणजे चान्स आहे यूट्यूबतर्फे, तर तेही आम्ही इथं टाकत असतो, दाखवत असतो तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओसुद्धा मोठा होणार आहे. तर आम्ही मोठा व्हिडिओ जो आहे तो अनकट म्हणून TV10 अनकटवर टाकतो. त्याच्यामध्ये आम्ही शक्यतो एडिटिंग जास्त करत नाही आणि त्याची जी काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आम्ही TV10 लाईव्हवर दाखवत असतो. आणि अतिशय छोटेसुद्धा, ज्याला ट्रेलर असं म्हणता येईल किंवा टीजर असं म्हणता येईल, ते आम्ही यूट्यूब शॉर्ट या अंतर्गत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हे सगळे बघा तुम्ही आणि तुमचेसुद्धा मतं आम्हाला कळवत जावा. तर परत मुद्द्यावर येतो की एक नागरिक काही समस्या घेऊन अर्ज करून अधिकाऱ्यांना भेटत असतो. हे जे पुण्यामध्ये अगदी म्हणजे योग्य ती पद्धत आहे. नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी तो एक चान्स आहे, संविधानानं त्यांना दिलेला अधिकार आहे. तर तो त्यासाठी महानगरपालिकेत ते आले होते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, सरकारी कामात अडथळा. तर हे फक्त आणि मीडिया परत हा एक चौथा स्तंभ आहे. तर ते सुद्धा हे सगळे बातम्या दाखवत असतात. पण बऱ्याच वेळा कळत नकळत ह्या बातम्या एकतर अर्धवट प्रसारित केल्या जातात किंवा कुठल्याही पुराव्या अभावी सुद्धा केल्या जातात. तर हे सुद्धा मी याचा दोष त्यांच्याकडे आहे, त्यांनी त्याचा विचार करावा. पण नागरिकांनी सगळं बघून त्याच्यावर आपलं मत प्रेझेंट करावं. अगदी कॉमेंटमध्ये तुम्ही व्यक्त होताना सुद्धा खूप जाणीवपूर्वक सांभाळून जबाबदारीनं, कारण का नागरिक हे सगळ्यात उच्च आहे असं संविधानच म्हणलेलं आहे. आणि नागरिक किंवा जे जनता आहे ती मालक आहे. आणि अधिकारी असू द्यात किंवा नगरसेवक असू द्यात किंवा जे पॉलिटिशियन्स आहेत ते त्या नागरिकांच्या सेवेसाठी आहेत, हे विसरून चालणार नाही. तर ही जी घटना झाली तर ती तुम्ही सगळ्यांनी बघितली, मीडियावर बघितलेली. TV10वर सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे. पण TV10वर आम्ही जे कविता पटेकर मॅडमनं मला पाठवलं होतं
तर ते जसं आहे तसं ते टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये एडिटिंग नाही, काही नाही. आता आम्ही त्याच्यावर त्याचं विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला सुरुवातीला एक सांगतो की तो व्हिडिओ नुसता एक नाही आहे, त्यानंतर परत पट्टेकर मॅडमकडं काय झालं, काय त्यांच्या बाबतीत काय घडलं, त्यांची बाजू काय आहे, ही सुद्धा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि आम्हाला सुद्धा काही काळजी कळालेल्या आहेत पुराव्यानिशी, त्याच्यावर आम्ही तुमच्या पुढे ठेवणार आहे. ते तर पट्टेकरांचा आणखीन एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघावा. म्हणजे त्यातनं सुद्धा पट्टेकर मॅडमनं त्या दिवशीची घटना सांगितलेली आहे. मुद्दा हा आहे की जे नागरिक तुमच्याकडे समस्येसाठी येतात, तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, एवढा मोठा गुन्हा जो दखलपात्र आहे. मित्रांनो, याचं एक वेळ अशी होती की दखलपात्र म्हणजे प्रथम त्यांना अटक व्हायची आणि मग तो गुन्हा त्यांच्यावर सिद्ध होतोय का न होतोय याच्यामध्ये 6 महिने सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे तितका वेळ ते अटक राहू शकतात. त्यामुळे ह्या कलमाची किंवा या आरोपाची, या गुन्ह्याची तीव्रता खूप आहे. महानगरपालिकेमध्ये म्हणजे अगदी योगायोग म्हणा की मागचा जो अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे तो सुद्धा सुरक्षा विभाग प्रमुखांनी केलेला आहे. आणि ते आहेत माधव जगताप साहेब, ज्याच्यावर आपण बोललेलं आहे. आणि त्यानंतर नागरिकांना आम्ही सावध केलेलं आहे की कोणत्याही अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाताना तुम्ही काही काळजी घ्या, ठराविक गोष्टी तपासा आणि मग तुमच्यावर तो गुन्हा दाखल होणार नाही. त्याच्यामध्ये असंही आम्ही म्हटलेलं आहे की नागरिकांनी सुद्धा काय काळजी घ्यायची, काय जरी भरपूर सत्य असले, जनता मालक जरी असले, तरी जनतेनं चुकीचा शब्द वापरू नये, चुकीची प्रक्रिया करू नये. आणि फिजिकल ज्याला म्हणतात ना की आपण मारहाण किंवा कोणाला तरी म्हणजे चुकीच्या पद्धतीने टच करणे वगैरे असं करू नये. तर मित्रांनो, मी आता मुद्द्यावर येतो की कविता पट्टेकर मॅडम जे काही चुकल्यात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तर हे सुद्धा होऊ नये. कारण का कविता पट्टेकर मॅडम जे आहेत त्या तिथं भांडण करण्याच्या उद्देशानं, मारहाण करण्याच्या उद्देशानं आल्या नव्हत्या. त्यांच्या काही समस्या असेल पण त्या मात्र पुढं आलेल्या नाही आहेत. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की आशा राऊत मॅडम अगदी चांगल्या सक्षम अधिकारी आहेत. त्यांची सुद्धा बाजू मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला. साधारणतः मी त्यांना 7 ते 8 कॉल केलेले आहेत, पण त्यातला कुठलाही कॉल त्यांनी आजचा काय उचललेला नाही आहे. पण हा मुद्दा मी यासाठी तुम्हाला सांगतो आहे की कसं होतं आहे, पट्टेकर मॅडम 8 तारखेला साधारणतः 1:30 वाजता, म्हणजे जर FIR त्यांच्यावर जी दाखल झाली त्याच्याप्रमाणे जर घेतलं, आणि त्या FIRवर सुद्धा आपण येणार आहोत, सगळ्याचं विश्लेषण करणार आहोत. पण हे विश्लेषण फार मोठं होणार आहे, त्यामुळे कदाचित मी हे भागाभागामध्ये करेन. आज फक्त एक मुद्दा आपण उचलणार आहोत आणि ते म्हणजे पट्टेकर मॅडम तिकडे कशासाठी आल्या होत्या. तर ते FIRमध्ये असं दिलेलं आहे की ते 1:30 वाजता, 1:30-2च्या दरम्यान तिकडे गेल्या होत्या. तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की योगायोगानं मी आशा राऊत मॅडम ज्या विभागात आहेत त्याच विभाग जिथं पट्टेकर मॅडम गेल्या होत्या तिथे मी साधारणतः 2-3 तास अगोदर मी गेलो होतो. मी साधारणतः तिथे 10:30-11च्या दरम्यान तिथं मी गेलो होतो. मी आशा राऊत मॅडमची भेटसुद्धा घेतलेली आहे. आणि इथे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मी भेट घेतल्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतोय. माझा मुद्दा असा होता की सुरक्षा विभागाला काही पत्र TV10 दिलेलं आहे. TV10 म्हणजे मी असं म्हणतो की मला पत्रकार जर समजत असाल तर माझं तरी दखल घ्या तुम्ही. नागरिकांची वेगळी आहे, पण तरीही मला नागरिक समजा. आणि माझे जर पत्र तुम्हाला दिलेले आहेत तर त्या पत्रावर उत्तरही मिळत नाही आहेत. असे 5-6 पत्र आहेत वेगवेगळ्या, जे संबंधित नागरिकांशी संबंध येतो, त्या विभागाशी संबंध येतो. तर असे ते पत्र आहेत. आणि त्या पत्राची उत्तर जर मिळत नसतील, महानगरपालिकेत काय कुठल्याही सरकारी जे काय कार्यालय त्यांच्यामध्ये कुठलंही पत्र आल्यानंतर त्यांना किती दिवसात त्याचं उत्तर द्यायचं याचं त्यांच्यावर बंधन आहे. आणि जर तसं नाही झालं तर दप्तर दिरंगाई असं ते म्हणलं जातं आणि त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होते. मित्रांनो बघा, म्हणजे अधिकारी काम करत नाहीत असं जर कळालं तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा माझा मुद्दा आजचा फार महत्त्वाचा आहे. तर मी आशा राऊत मॅडमकडे ह्यासाठी गेलो होतो की तिथे काही पत्र जी मी पाठवलेली आहेत, ती दिलेली आहेत, त्याला 6 महिन्यापासून ते 10 महिने सुद्धा त्यांना उशीर झालेला आहे. विचार करा मित्रांनो, पत्र दिलेलं आहे, मी लेखी पत्र दिलेलं आहे.
त्याच्या अगोदर मी त्या जे काय मुद्दे होते ना त्याचा 2-3 वर्षापासून तोंडी मी फॉलोअप करत आलेलो आहे आणि तो माझ्या चॅनलवर टाकत आलेलो आहे. तो सुद्धा पुरावा तुम्ही बघू शकता. पण ह्यावेळी मात्र जसं मला अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही लेखी द्या, हा एक अधिकाऱ्यांची पळवटसुद्धा आहे. लेखी द्या म्हटले तर मी त्यांना लेखी दिलेलं आहे. त्याला 6 ते 10 महिने झालेले आहेत आणि त्यांचं उत्तर आज तक येत नाही आहे. मी 8 तारखेला आशा राऊत मॅडम यांच्याकडे ज्यासाठी गेलो होतो त्यावेळी आशा राऊत मॅडमनं 2-3 गोष्टी केल्या, त्या मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे मी जे 9:45 टायमिंग आहे तर अधिकारी लोक येतात का नाही वेळेवर, तर कळत नकळत मी त्या दिवशी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये होतो. तिथं ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, अनकटवर तो व्हिडिओ आहे. तिथं आशा राऊत मॅडम 10:30 पर्यंत तरी नव्हत्या. मी 10:30ला तिथं पोचलो होतो, 10:30-11 पर्यंत पोचलो असेल. तोपर्यंत त्या तिथं नव्हत्या आणि खाली समजा त्यांचा पिऊन असेल, त्यांचा गार्ड असेल, त्यांचा कुणी PRO असेल किंवा त्यांचे संबंधित त्यांच्या हाताखालचे जो व्यक्ती असेल त्या केबिनच्या जवळ, त्यांना मी विचारलं असता त्यांना आशा राऊत मॅडम कुठे हे माहीत नव्हतं, म्हणजे तसाही कुठे उल्लेख नाही. तर मी इथे म्हणेन की 3 गोष्टीचा इथं ज्याला काय म्हणतात की नियम तुटले जातात, ज्याच्यावर अधिकारी कधी विचार करणार आहेत का नाही, त्यांचे उच्च अधिकारी, मग त्याच्यामध्ये ॲडिशनल कमिशनर असतील आणि स्वतः कमिशनर असतील. 3 मुद्दे मी उचलतो ह्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वेळेवर येण्याला अधिकाऱ्यांना बंधन आहे का नाही. तर 9:45 वाजता जर त्यांचं टायमिंग आहे, जे टायमिंग सुद्धा कुठेही लावण्यात आलेलं नाही आहे, कुठल्या ऑफिसमध्ये मला बघायला मिळत नाही महानगरपालिकेच्या, असेल तर मला प्लीज त्याचे फोटो पाठवा, मी ते सुद्धा माझ्या चॅनलवर टाकीन. पण इथे 9:45 हे जे टायमिंग आहे ते मी असं म्हणतो की कुणी पाळत नाही. 3 क्लास आणि 4 क्लासचे जी लोक आहेत ती फक्त पाळतात, कारण का त्यांना यावं लागतं साफसफाई करायला. त्याच पद्धतीनं तिकडं तो जो काय पिऊन होता किंवा तो काय ऑफिस बॉय होता तो तिकडं आला होता, शुभम नाव आहे त्याचं. आणि एक आतमध्ये आणखीन एक व्यक्ती होती, मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी म्हणतोय त्या दिवशीच, त्यावेळी तिथं अमित म्हणून होते. त्यांच्या दोघांची मी नंबरही घेतलेले आणि त्यांच्याशी त्यांचं सगळं तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर त्यानंतर त्यांनी एकाने फोन केल्यानंतर मला असं कळालं की आशा राऊत मॅडम ह्या बालगंधर्वला गेलेल्या आहेत. फोनवरच मला ते कळालं. आता त्यांचा फोन त्यांनी उचलला होता, पण माझा मी बऱ्याच वेळा फोन करत होतो आणि मी अपॉइंटमेंट घेऊन गेलेलो आहे. आशा राऊत मॅडमची अपॉइंटमेंट घेऊन गेलेलो आहे. मागच्या साधारणतः 1.5 महिन्यामध्ये आशा राऊत मॅडम यांनी 2दा रजा घेतली होती. एकदा तर खूप मोठी रजा होती आणि त्यावेळीस मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांची कारणं असू शकतात आणि हे काही नियमाच्या बाहेर नाही आहे. तुम्ही रजा घेऊन तुमच्या अधिकारात जे रजा आहेत त्याप्रमाणे पेड अनपेड त्याप्रमाणे तुम्ही उपस्थित राहू शकता. त्याच्यावेळी म्हणजे हा मुद्दा वेगळा आहे, पण मी तो स्वतःला जोडून सांगतो की कुठलाही विभाग मोकळा जर राहत नाही, त्यावेळी संतोष वारुळे साहेब ह्या सुरक्षा विभागाचे प्रमुख होते, त्यांच्याकडे तो चार्ज होता. त्यांनाही मी या कालावधी मी भेटलोय, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सगळा बघायला मिळेल, संतोष वारुळे साहेब. आणि त्यांनाही मी हे जे मी पत्र पाठवले आहेत त्याची दखल घ्या आणि मला काहीतरी उत्तर द्या. हे पत्र काय आहेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ह्या केससाठी, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग त्यानंतर आशा राऊत मॅडम आल्यानंतर सुद्धा मी बऱ्याच वेळा त्यांना कॉन्टॅक्ट केला, बऱ्याच वेळा कॅमेऱ्यावर सुद्धा ते समोर आले आहेत, काय काय जाता येताना सुद्धा ते दिसतात, त्यावेळी ते आलेले आहेत. पण त्यांनी मला ऑफिशियली वेळ दिली नाही. शेवटी आत्ता मी 8 तारखेची मी वेळ मागितली होती, पण त्या विसरली असेल, मी विसरणार नाही. मी मात्र तिथं सकाळी होतो, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आशा राऊत मॅडमनं काय केला की त्या जेव्हा आल्या, त्या केबिनमध्ये नव्हत्या, त्यानंतर आल्या, त्यांनी मला फोन केला, तोही तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये बघायला मिळेल. त्या म्हणल्या की तुम्हाला बालगंधर्वला याची गरज नाही, मी येते ऑफिसमध्ये. मग आशा राऊत मॅडम आल्या. तर दुसरा मुद्दा हा आहे की आशा राऊत मॅडम जर 9:45 वाजता ऑफिसमध्ये नव्हत्या तर त्यांचं मस्टरवर सही कधी झाली आहे, जर बायोमेट्रिक अटेंडन्स असेल तर त्याच्यामध्ये काय वेळ उल्लेख केला गेलेला आहे, आणि जर ते म्हणजे ते नसेल, ते जर उशिरा आलेले आहेत तर मग त्यांच्यावर म्हणजे उशिरा येण्याबद्दल काही कारवाई होणार का, आणि याचं त्यांच्या वरिष्ठ लोक ही दखल घेणार का. हा पहिला मुद्दा आहे माझा की वेळेवर यायला पाहिजे, वेळेवर यायला पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे माझा. आता दुसरा मुद्दा माझा असा आहे की हे जे अधिकारी आहेत ते व्हिजिटला जातात, हे कारण बऱ्याच वेळा सांगितलं जातं
मी जे म्हणतो ना की नियमच नाही, याचा अर्थ जी आर म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन मी नेहमी म्हणले, आणि हे सुद्धा TV10 GR. पण इथं आमचा GR म्हणजे ग्राउंड रिपोर्ट. आम्ही ग्राउंड रिपोर्टवर बघतो की अधिकारी लोक नियम पाळतात का नाही, जे त्यांना शासनानं दिलेले आहेत. GR शासनाचे नियम आहेत. तर हे जे नियम तोडतात, पण त्याला ह्यांना काही म्हणजे त्यांच्यावर काही कारवाई होते का नाही, तर माझं उत्तर आहे अगोदर सांगतो, नाही होत त्यांच्यावर. ह्यांची दखलसुद्धा घेतली जात नाही. आता मी हे रेकॉर्डवर तुम्हाला सांगतोय, तर ते जर उशिरा आलेत तर त्यांचं काय टायमिंग आहे हे आम्हाला कळावं, TV10ला कळावं, ते आम्ही लोकांपर्यंत पोचू. कारण का हे कधी कळणार नाही लोकांना, आणि आतापर्यंत कळत आलेलं नाही. हा झाला पहिला नियम जो आशा राऊत मॅडमकडनं तुटला गेलेला आहे असं मला वाटतं. त्याचं त्यांनी शहानिशा करून मला कळवावं. दुसरा जो नियम आहे, तर मला असं कळालं की जे त्यांना फोन केल्यानंतर ते व्हिजिटला आहेत. बालगंधर्व त्यांचा सांस्कृतिक विभाग सुद्धा त्यांच्याकडे आहे. म्हटलं ना की 3 खाती त्यांच्याकडे मला माहीत असलेली आहेत. सुरक्षा विभाग, सांस्कृतिक खातं विभाग आणि समाज कल्याण, हे तिन्ही विभाग आहेत. त्या सगळ्याचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत. समाज कल्याणमध्ये किती वेळा आशा राऊत मॅडम गेल्यात याचंही माझ्याकडं पुराव्यासहित व्हिडिओ आहेत. आणि महानगरपालिकेकडे सुद्धा असणार आहेत, कारण का पॅसेजमध्ये त्यांच्याकडे CCTV आहेत. त्यांनी पूर्ण महिन्याभराचं जेव्हा आशा राऊत मॅडम जॉईन झालेले आहेत तेव्हा ते तपासू शकतात. तर मित्रांनो, आता मी दुसरा जो नियम तुटला आहे असं मला वाटतं, तर तो आहे मुवमेंट रजिस्टर, गमनागमन रजिस्टर. मित्रांनो, तुम्हाला पटणार नाही, कित्येक ते प्रत्येक विभागाचे प्रशासन अधिकारी असतात, त्यांना हा नियम माहीत सुद्धा नाही आहे. बऱ्याच जणांना, प्रशासन अधिकाऱ्यांना हा इतका महत्त्वाचा नियम आहे. तो नियम असा आहे की अधिकाऱ्याचं जे पद असेल, जे केबिन असेल, जी जागा असेल, ती त्यांनी सोडून जाऊ नये. त्यांनी जेवण सुद्धा तिथे करावं. चहाला ते जातात ना, तर त्याचं सुद्धा नोंद करावी. आणि असं अलिखित असं म्हटलं जातं की ठीक आहे, का माणूस किती बसेल, थोड्या वेळ तुम्ही फिरू शकता, पण अर्धा-पाऊण तासाच्या वर नाही. तसं जर असेल तर त्याची नोंद व्हायला पाहिजे. आणि ती नोंद जी आहे ना, ती त्यांच्या वरिष्ठांना तपासली पाहिजे. आणि ह्या सगळ्या नोंदी जे आहेत त्याचा महिन्याचा जो रिपोर्ट असतो तो HODकडे यायला पाहिजे, आणि HODनं ते ॲडिशनल कमिशनरकडे द्यायला पाहिजे, आणि ॲडिशनल कमिशनराने ते कमिशनरांकडे द्यायला पाहिजे, महिना टू महिना. असे किती वेळा हे सगळे अधिकारी पाळतात, हा एक मोठा प्रश्न आहे. माझं उत्तर विचारलं ग्राउंड रिपोर्ट म्हटलं तर एकही विभाग हे पाळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गमनागमन रजिस्टर जे आहे त्याची नीट नोंदच करत नाहीत. कधी गेल्याची टायमिंग नीट नोंद करत नाहीत, आल्याची टायमिंग नीट कोण करत नाहीत. आणि हे जे आले गेलेले अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते वेळेवर त्यांनी ते नोंद केली की नाही बरोबर याची नोंद कुणी करत नाही. त्याच्या पुढे त्या विभाग प्रमुखाची सही असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते पुढे सही करण्यासाठी विभाग प्रमुख स्वतः उपस्थित असायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा नियम जो आशा राऊत मॅडमकडनं तुटला गेलेला आहे. आणि तिसरा नियम, जेव्हा आशा राऊत मॅडम आल्या तेव्हा तिसरा नियम तो तुटलाय. कॅमेऱ्यावर तुम्ही बघू शकता. आशा राऊत मॅडम ह्या मी तरी कधी आय कार्ड घातलेलं बघितलं नाही. हा मित्रांनो, इतका मोठा GRचा म्हणजे आणि त्या नियमाचा उल्लंघन आहे. शासन म्हणजे मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख आहेत ना, त्यांनी असा नियम केलेला आहे की नागरिकांना तो आय कार्ड दिसला पाहिजे असं दर्शनी भागावर लावावं. काही लोक आय कार्ड घालतात आणि आत लपून ठेवतात, खिशात ठेवतात, आणि त्याला ते 100 कारणं सांगतात. तर मित्रांनो, तर आय कार्ड हे इतकं गरजेचं आहे, त्याशिवाय तुमची ओळख नाही. तुम्ही तिथं विभाग प्रमुख आहात ही तुमची ओळख राहत नाही मित्रांनो. आणि हे कुणी सांगितलं आहे? आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनानं सांगितलेले. महाराष्ट्र शासन GRमध्ये उल्लेख आहे. प्रत्येक वर्षी तो GR काढला जातो. माझ्याकडे कमीत कमी डझनभर GR आहेत. वर आणखीन महानगरपालिका त्यांच्या सामान्य प्रशासनच्या अंतर्गत परिपत्रक काढत असतात, जे सगळीकडे सर्क्युलेट केलं जातं. आणि मी महानगरपालिकेच्या जे उपायुक्त आहेत, सामान्य प्रशासन विजयकुमार थोरात यांच्याकडं वेळोवेळी मी तक्रार करत आलेलो आहे. माझं व्हिडिओ टाकत आलेलो आहे. आजतागायत आय कार्ड नसल्यामुळं एकाही अधिकाऱ्यावर कारवाई कुठल्या प्रकारची झालेली नाही आहे मित्रांनो. मी तेच म्हणतोय. आणि ह्याचे पुरावे सगळे मला म्हणजे तुम्हाला माझ्या TV10 अनकटवर दिसेल. नुसतं महानगरपालिका नाही, कुठलाही सरकारी अधिकाऱ्यामध्ये सरकारी जे कार्यालय आहेत तिथं हा नियम पाळलाच जात नाही.
इतका जर ते हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जर शासनाचा अपमान करत असतील तर हे म्हणजे नागरिक म्हणून तुम्हाला महत्त्वाचं वाटतं का नाही मित्रांनो? तर मग ह्या अधिकाऱ्यांवर कुणीतरी चेक ठेवायला पाहिजे. त्यांचे वरिष्ठ अधिकारी चेक ठेवत नसेल तर आपण तर ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, मी ते मला म्हटलं ना की मुद्द्यांची गोंधळ होऊ नये म्हणून मी फक्त एक घटना घेतली की जर कविता पटेकर ह्या सामान्य नागरिक ज्या आहेत ते आपल्या तक्रारीसाठी जर एका विभागाकडे आल्या होत्या, सांस्कृतिक विभागातर्फे आल्या होत्या, ते कशासाठी आल्या होत्या हे मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगणार आहे. पण मी म्हटलं तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून, आणि मला ते पत्रसुद्धा मिळायचं आहे. कविता पटेकर मॅडमशी मी टचमध्ये आहे. तर ते त्या कामासाठी आल्या होत्या की ते कशासाठी आल्या होत्या की कृपया करून तुम्ही तुमच्या अखत्यारीखाली असलेलं सरकारी काम करावं, सरकारी काम करावं आमच्यासाठी, असा त्यांनी अर्ज दिलेला आहे. आणि ते तुम्ही पटेकरांचा व्हिडिओ जर बघितला ना तर ते FIR मध्ये नोंद केली नाही. त्यांनी असं म्हणलेलं आहे, आशा राऊत 1 महिना झाला माझा अर्ज आहे तुझ्याकडे, की 1 महिना झाला मी माझ्या अर्जावर प्रक्रिया मागते आहे, तुम्ही हो म्हणा नाही म्हणा. त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे हे जे FIR आहे ते एका बाजूनं आहे, अर्थात ते विटकरनं केले, त्याच्यावरही आपण वेगळा बाईट करणार आहोत. तर आत्ता मुद्दा असा आहे की एक नागरिक कविता पटेकर मॅडम ह्या येतात की कृपया करून माझं एक काम आहे जे तुमच्या अंडर येतं ते तुम्ही मला सांगा, करा. आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो की सरकारी कामात अडथळा. याचा अर्थ नागरिक येतो आणि म्हणतो सरकारी काम करा, तुम्ही का करत नाहीये? आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो की त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला. याच्यापेक्षा आणखीन विरोधाभास काय पाहिजे आपल्याला? तर मित्रांनो, हा मी तुम्हाला मुद्दा सांगितला, परत एकदा समराईज करतो की ज्या आशा राऊत मॅडमच्या सांगण्यावरनं सुरक्षा अधिकारी, तो प्रभारी सुरक्षा अधिकारी आहे, सुरक्षा अधिकारी नाही आहे, पण त्यावर नंतर येऊया आपण, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे भरपूर आहेत. राकेश विटकर ह्यांनी जे FIR दाखल केलेली आहे, तर पण तक्रार आहे आशा राऊत मॅडमची, जे विटकरांचे सुरक्षा विभाग जो आहे त्याचे प्रमुख आहेत. तर त्यांनी जे तक्रार दाखल केली आहे तर त्या तक्रारीप्रमाणे जर बघायला गेलं तर मग नागरिक जर चुकतो, नागरिकांनी समजा सरकारी कामात अडथळा आणला, त्यांनी शिवीगाळ केली, त्यांनी जर मारहाण केली, अर्थात हे सगळं आशा राऊत मॅडम आणि विटकरांनी सिद्ध करायचं आहे. तर मग त्यानंतर त्यांना पोलीस पुढं ते शिक्षा देतील किंवा ते पुढे न्यायालयात जाईल आणि न्यायालयामध्ये सुद्धा ते सिद्ध व्हायला पाहिजे. ओके. तर आणि नॉन बेलेबल आहे, त्यामुळे किती ते म्हणजे धोकादायक आहे. तर हे मी म्हणतोय. तर त्यामुळं नागरिकांनी चूक केली तर तुम्ही लगेच FIR करता, पण त्या नागरिकांनी जी अर्ज केली आहे त्याच्यावर कारवाई केली असती तर नागरिकांना एवढी चिडायची वेळ आली असती का मित्रांनो? त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे त्यांनी स्वतः जर 3 नियम तोडले असतील, आणि विटकर ह्यांनी तर हे तर सगळे नियम तोडतायत, त्यांनी फक्त महानगरपालिकेला फसवलं नाही आहे, पण इवन म्हणजे नागरिकांना फसवलेलं आहे. त्या पदावर सुद्धा ते फसून बसलेले आहेत. अर्थात परत ह्या मुद्द्यावर मी वेगळे येतो. तर आत्ता आपण फक्त म्हणूया पटेकर मॅडम हे नागरिक आहेत, त्यांनी नियम तोडले म्हणून तुम्ही त्याच्यावर FIR दाखल केलेला आहे, जे अजून तुम्हाला सिद्ध करायचं आहे. पण मी तुम्हाला सिद्ध केलेलं ज्या आशा राऊत मॅडम आहेत ज्यांनी हा गुन्हा दाखल करायला सांगितला असेल विटकरांवर, त्यांनी हे 3 नियम तोडले, त्याला त्यांच्यावर काही कारवाई होणार का आणि त्याला जबाबदार कोण आहे, मी हे तुम्हाला पुराव्यानिशी दिलेलं आहे. याच्यावर ॲडिशनल कमिशनर आता जे नवीन आले आहेत नायर सर, ज्यांच्या अंडर येतं सुरक्षा विभाग, त्यांनी सुद्धा नियम तोडलेला आहे. हे सो मी तुम्हाला दाखवीन. परत हा मुद्दा नंतरचा आहे, पण ते याच्यावर काय कारवाई करणार माझी बाईट झाल्यानंतर. आणि नागरिक हो, तुम्ही सुद्धा जागे व्हा आणि आपला हक्क विसरू नका, पण चुकीचं काही करू नका. शेवटी फक्त मी एवढंच म्हणेन की पटेकर मॅडमनं जे केलं त्याला TV10 कधीही समर्थन करणार नाही. उलट मी पटेकर मॅडमशी मी बऱ्याच वेळा भेटलेलो आहे. त्यांना मी म्हटलेलं तुमची माहिती खूप आहे, तुमचा लढासुद्धा योग्य आहे, पण तुमची पद्धत चुकीची आहे. आशा राऊत मॅडम ह्या एका पदावर आहेत, त्यांचा एका शब्दांचा अपमान करणं हे मला सुद्धा सहन होणार नाही. तर हे अयोग्य आहे आणि त्याबद्दल
त्यांना महानगरपालिका काही शिक्षा करू शकतात, आशा राऊत मॅडमचा मी म्हणतो की शिक्षा करू शकतात. पण 353 हा जो आहे ना, हा पोलीस विचार करतात आणि पुराव्यानिशी तो सिद्ध करायला लागतो. आणि तो जर त्यांच्याकडनं गुन्हा झाला असेल तर त्याचीही शिक्षा काय असेल ती त्यांना व्हावी. आणि त्याचं या चुकीच्या गोष्टीचं TV10 कधी समर्थन करणार नाही. पण आशा राऊत मॅडमनं सुद्धा ज्या काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, विटकरनं ज्या काही गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत, ज्या मी पुराव्यानिशी सिद्ध केलेल्या आहेत, त्याच्यावर त्यांचे वरिष्ठ अधिकारी काही कारवाई करणार का? मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 GR ग्राउंड रिपोर्ट. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.